नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो, ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो. आजचा जो आपला विषय असा आहे की अडथळे आल्यानंतर आपल्याला थोडं थांबण्याची गरज असते, थोडी विश्रांती घेण्याची गरज असते. म्हणजे नक्की काय की एखादा प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करत असता, मग तो तुमच्या नात्यातला प्रॉब्लेम असेल, तुमच्या करिअरमधला प्रॉब्लेम असेल, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातला काही गोष्ट घडलेली आहे आणि त्याचे नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देत आहेत, त्याच्याशी तुम्ही लढता आहात, किंवा एखादा लॉस झालेला आहे, एखादं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडण्यासाठी पुढे प्रयत्न करताय. कुठलाही एखादा प्रॉब्लेम आहे तुमच्या आयुष्यातला आणि त्याच्याशी तुम्ही लढताय सध्या, त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताय, प्रामाणिकपणे प्रयत्न करता आहात. पण हे सगळं करत असताना खूपदा अडथळे येतात, व्यत्यय येतो. आपण काही 2 पावलं आपण पुढे जातो आणि काहीतरी घडतं, पुन्हा आपण मागे येतो. त्याच्यामुळे आपण निराश होतो. आपल्याला असं वाटतं की अरे हे सगळं काय चाललंय, म्हणजे परत परत नेगेटिव्हिटी का वाढते आहे, किंवा मी पुढे जाण्याचा प्रयत्न करते पण काही ना काहीतरी मध्ये येतंय आणि मी थांबलो जातोय, किंवा मला यश मिळत नाहीये, मला बाहेर पडता येत नाही आणि मी जास्तीत जास्त गुंतत का चाललेलो आहे. तर याचं कारण असं होतं, तुम्ही जेव्हा जरुरीपेक्षा जास्त एखाद्या गोष्टीवरती लक्ष देता, फोकस करता ना, तेव्हा ती गोष्ट वाढते. मग ती पॉझिटिव्ह असो नाहीतर नेगेटिव्ह गोष्ट असो. आपण जेव्हा अडथळ्यांबाबतीत बोलतो, प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये बोलतो, तेव्हा काय होतं की प्रॉब्लेमच्या बद्दलचं आपलं जे नेगेटिव्ह सेल्फ टॉक असतं ना, तर ते जास्त वाढायला लागतं. की म्हणजे हा प्रॉब्लेम माझ्यासाठी खूप मोठा आहे, किंवा हा माझ्या वाट्याला का आलाय, किंवा हे नसतं तर किती बरं झालं असतं, माझं आयुष्य किती सहज, सोपं, साधं, सुरळीतपणे पार पडलं असतं सगळं. तर हे का घडलं, आणि हे घडलं म्हणजे खूप खूप जास्त त्रासदायक आहे माझ्यासाठी, आणि कधी एकदाचं मी याच्यातनं बाहेर पडतोय असं मला झालंय, किंवा मग बाकीच्यांच्या आयुष्यात नाहीये, माझ्याच आयुष्यात का असं होतंय, किंवा आत्ताच हे सगळं का व्हायला हवं होतं. हे असे बरेच प्रश्न, ज्याची उत्तरं मनातल्या मनात आपण नेगेटिव्ह स्वतःला देत राहतो. हे प्रश्न परत परत आपण स्वतःला विचारतो आणि परत परत तीच नेगेटिव्ह उत्तरं आपल्याला मिळत राहतात की माझं नशीबच खोटं आहे, किंवा मीच दुर्दैवी आहे, किंवा मी काही करायला घेतलं तर त्याच्यात हे अडथळे हे येणारच, मी किती पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी मला काही यश मिळणार नाही, किंवा मी कमनशिबी आहे, किंवा ओव्हरऑल मी डिझर्व करत नाही हा सगळा आनंद. अशा पद्धतीची नेगेटिव्हिटी, नकारात्मक वाक्य आपण स्वतःला वारंवार ऐकवतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण आपले अडथळे जे आहेत ना ते वाढत राहतात. कारण जसं मी मगाशी म्हटलं की एखाद्या गोष्टीवरती जास्त फोकस झाला की ती गोष्ट वाढते. मग ती नेगेटिव्ह गोष्टींवरती आपण जर जास्त फोकस केला तर नेगेटिव्ह गोष्टीच वाढायला लागतात आपोआपच. मग इथे काय महत्त्वाचं आहे, इथे थोडी विश्रांती, थोडं थांबणं हे खूप गरजेचं आहे. जर एखाद्या प्रॉब्लेमवर तुम्ही काम करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही थकताय, त्याच्यामध्ये तुम्ही एक्झॉस्ट होताय, किंवा तुम्हाला ना काही वे आउट मिळत नाहीये, खूप गोंधळल्यासारखं होतंय आणि तुमची मनस्थिती खूप जास्त त्रासदायक होतीये, तर तिथे थोडं थांबणं गरजेचं आहे. थोडी विश्रांती आपल्या मनाला, आपल्या मेंदूला ही गरजेची असते. एखाद्या गोष्टीवर तुम्ही कॉन्स्टंटली जेव्हा काम करता, सतत काम करताना तुमची खूप एनर्जी त्याच्यामध्ये खर्च होते आणि त्याच्यामुळे तुमची दमणूक होते, आणि दमणूक झाल्यानंतर तुम्हाला रस्ते शोधताना अवघड होतं. म्हणजे ऑप्शन्स जे असतात, सोल्युशन जे असतात, त्याच्यावर लक्षच जात नाही आपलं, किंवा ते विचार डोक्यामध्ये येत नाहीत, कारण आपण अडकलेलो असतो आपल्याच प्रॉब्लेममध्ये आणि आपण त्या विचारांमुळे एक थकवा आपल्याला आलेला असतो. तर इथे आपल्याला थोडी विश्रांती गरजेची आहे. ही विश्रांती, हे थांबणं हे पॉझिटिव्ह असतं. आपण थोडा ब्रेक त्या प्रॉब्लेम सोल्युशनपासून बाजूला थोडं थांबलं पाहिजे, की आपण त्या गोष्टीचा आता सध्या आपण नाही विचार करायचा आणि आपण कुठल्या तरी चांगल्या गोष्टीमध्ये आपलं मन गुंतवूयात, चांगलं काम करूयात, ज्याने आपल्याला बरं वाटेल, किंवा आपली एखादी हॉबी असेल जे करून आपल्याला छान वाटतं. म्युझिक असेल, डान्स असेल, एखादी आर्ट असेल, खूप जुनी काहीतरी तुमची एखादी सवय असेल, एखादी कला असेल तुमची की जी तुम्हाला करून खूप छान वाटतं. असं काहीही ज्याने मन शांत होईल किंवा मन चांगलं राहील, किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्स ज्याच्यावरती मी व्हिडिओज पण बनवलेले आहेत की ज्याच्यामध्ये दीर्घ श्वसन आहे,
गायडेड इमॅजरी आहे, स्वतःला सूचना देऊन कसं शांत करायचं. तर असं कुठलाही पर्याय तुम्ही निवडा त्या ब्रेकमध्ये, त्या विश्रांतीमध्ये. मग ती विश्रांती किती दिवसांची आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे. जोवर तुमचं मन पुन्हा ताजतवानं होत नाही, पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सज्ज होत नाही असं वाटतंय, तोपर्यंत आपण ती विश्रांती घेऊ शकतो. खूप मोठी विश्रांती आपल्याला इथे गरजेची नसते. फक्त मी म्हटलं तसं ती दमणूक झालेली आहे, ती दमणूक भरून काढायची आहे. म्हणजे पुन्हा एकदा एनर्जाइज आपल्याला स्वतःला करायचं आहे, पुन्हा एकदा स्वतःला चार्ज करायचं आहे पॉझिटिव्हिटीनी. आणि जेव्हा आपल्याला वाटेल की हो आता आपण आपल्यामध्ये ते प्रॉब्लेमची जी नेगेटिव्हिटी आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे, आता आपण पुन्हा नव्या जोमाने, नव्या दमाने आपण आपल्या त्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी काम करू शकतो, असं जेव्हा आतून वाटायला लागेल तेव्हा पुन्हा आपण त्या प्रॉब्लेमवर ती काम करायला सुरुवात करू शकतो, सोल्युशन्सवरती फोकस करायला सुरुवात करू शकतो. कारण तोपर्यंत या मधल्या काळामध्ये आपण आपल्या मनाला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून शांत केलेलं असतं आणि मेंदूलाही विश्रांती मिळालेली असते, मनाला विश्रांती मिळालेली असते आणि नवीन गोष्टी सुचण्याची जी ताकद आहे ना ती त्या पिरियडमध्ये वाढलेली असते. त्याच्यामुळे काही वेळेला थांबणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. नुसतं आपण पळत राहिलो तर त्याने आपली दमणूक होते, नकारात्मकता जास्त वाढते आणि समोर असतात सोल्युशन्स तरीही दिसत नाही, आपण प्रॉब्लेममध्येच अडकत असतो. म्हणूनच आपल्याला थोडं थांबणं गरजेचं आहे. थोडं थांबणं हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. थोडा ब्रेक हा आपल्या सगळ्यांनाच गरजेचा असतो. विश्रांती खूप गरजेची असते, शरीराची, मनाची सुद्धा. आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे जायला, मूव्ह ऑन करायला खूप मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचावी हा उद्देश आहे. त्यामुळे शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.